स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. हे रस्ता अतिशय जलद गतीने चालू आहे. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष रखडलेला हा रस्ता जेव्हा पूर्णत्वाला जात आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की रस्त्याचे अलाइनमेंट बदलले जातात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील किंवा व्यापाऱ्यांना देखील त्याची गैरसोय निर्माण झाली. त्या तक्रारीवर आज आपण स्पॉट पाहणी केलेली आहे. खरं तर रस्त्याचं जे काही टर्न आहे त्या टर्नला ग्रेडियंट मॅच करण्याच्या दृष्टिकोनातून रस्ता थोडाफार सरकलेला आहे, पण तरीसुद्धा आपण सकारात्मकतेने सगळ्यांचा विचार करत रस्ता पण व्हावा, अपघात पण नाही झाले पाहिजे आणि व्यापाऱ्यांना देखील नुकसान नाही झालं पाहिजे असा मधला मार्गाचा तोडगा आपण काढलेला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी सहकार्य करा. हा रस्ता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत आहे. चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या दर्जाचं काम होत आहे. तर राहत्याच्या नागरिकांनी आतापर्यंत पूर्ण सहकार्य केलेलं आहे. यापुढे सहकार्य करतील. हा शिर्डी विधानसभा मतदारसंघ या रस्त्याच्या प्रश्नावर पूर्णपणे एक आहे. कुठलाही पक्ष असो, कुठलाही व्यक्ती असो, रस्ता व्हावा ही सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे सगळ्या रस्त्यासाठी सहकार्य करतायत. जे काही जिथं अडचणी येतील त्या अडचणी माझ्या कानापर्यंत पोहोचवा. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जिथं अडचणी येत आहे तिकडे जाऊन त्या अडचणींचं निरसंगन करून आपण काम पुढे घेत आहोत. तर आज पण हा प्रश्न सुटला आणि काम इथं लगेच उद्यापासून डांबर टाकायला सुरू होणार आहे. सगळ्यांना न्याय एक समान राहणार आहे. कोण कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे, कोण कोणत्या पक्षाचा नेता आहे, कोण कोणत्या पक्षाचा ज्याला म्हणतो कुठलाही पदाधिकारी असेल, कुठल्याही नागरिकावर पक्ष म्हणून ना त्याला सवलत दिली जाणार आहे, ना विरोधी पक्ष म्हणून अन्याय होणार आहे. हा रस्ता नागरिकांसाठी आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणीही वशिला लावायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर स्वतः मी कारवाई करेल. जो कायदा आहे तो सगळ्यांना एक समान राहणार आणि तुम्ही जेव्हा सकाळी परत या ठिकाणी याल तुम्हाला डांबर पडलेलं दिसेल.